तर मित्रांनो, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण बनवतो साबुदाण्याची खिचडी. त्यासाठी आपण घेतो एका कढईमध्ये 1 चम्मच घी. तुम्ही तेलामध्ये बनवू शकता, पण मी प्रिपेअर करेन घीमध्ये बनवायला. याच्यामध्ये टाकतो अर्धा चम्मच जिरा. तो आपल्याला मस्त क्रॅकल होऊन द्यायचा, असं मस्त फडफडून द्यायचं. त्याच्यामध्ये ॲड करायची चॉप केलेली मिरची, त्याच्यानंतर ॲड करायचा कढीपत्ता. तो मस्त असा फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करतो 60 ते 70% बॉईल झालेले बटाटे चॉप करून. ते मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपरली. 1 ते 2 मिनटामध्ये ते प्रॉपर होतील. जास्ती शिजले असतील तर जास्ती परतवू नका, नाही तर खिमावून जाईल. याच्यामध्ये मी साबुदाणा 1 वाटी घेतलेला, त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवला होता. तो ॲड करतो आहे, तो प्रॉपरली मिक्स करून घेतो आहे. ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण फक्त ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ कोणता यूज केला जातो उपवासामध्ये ते पण तुम्ही कमेंट करून सांगा. याच्यामध्ये तुम्ही साखर ॲड करू शकता. साखर मी एंडला टाकणार आहे, मला हवी आहे म्हणून. त्याच्यानंतर ॲड करतो चॉप केलेली कोथिंबीर. प्रॉपर मिक्स करून घेतो. साबुदाणा व्हाईट असतो, त्याला आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत ठेवायचा असतो, त्यामुळे त्यासाठी झाकून ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनटामध्ये ते प्रॉपर शिजून जाईल. अशा प्रकारे आपली साबुदाण्याची खिचडी